नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र राज्यामधले जे विधानसभा निवडणुका झाल्या होत्या 2024 मध्ये. 20 नोव्हेंबर 2024ला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबर 2024ला मतदान मोजणी झाली आणि 288 उमेदवार जे आहेत महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचे, तर ते सर्व उमेदवार जे आहेत आमदार निवडून आले होते. 288 आमदार निवडून आले. त्यानंतर 5 डिसेंबर 2024ला महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याला लाभले. त्यानंतर 15 डिसेंबर 2024 रोजी राज्यातील जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचे खाते वाटप जे आहे तर ती पार पडली. त्यानंतर आज म्हणजे 18 जानेवारी 2025 रोजी डिसेंबर नंतर म्हणजे जवळजवळ 2 महिन्यानंतर आता मंत्रिपदांना मंत्री जे नियुक्त झालेले आहेत त्यांना पालकमंत्रीपदाची जी आहे तर ती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तर कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या आमदाराला कोणता जिल्हा जो आहे तर तो पालकमंत्रीत्व देण्यात आलेला आहे, तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील माजी मंत्री माजी राज्यमंत्री यांची पुढील तक्त्यानुसार जे आहे तर जिल्ह्याचे पालकमंत्री सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्याची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर याचं PDF जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरही उपलब्ध करून दिलेलं, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. परंतु हे जे आहे तर राज्यातील विविध जिल्ह्याला जे पालकमंत्री मिळालेले आहेत तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण सर्वात पहिले पाहणार आहोत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत त्यांना जे आहेत गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे जे आहेत माजी उपमुख्यमंत्री आणि आज सध्याचे उपमुख्यमंत्री यांना ठाणे जिल्ह्याचं तसेच मुंबई शहर जिल्ह्याचं जे आहे तर पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री जे आहेत आणि सध्याचे पण उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांना बीड आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत यांना नागपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. त्याच्यासोबतच अमरावती जिल्ह्याचंही पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना अहिल्यानगरचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे आणि हसन मुश्रीफ जे आहेत यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये बघू शकता, पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत चंद्रकांत पाटील झालेले आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे गिरीश महाजन झालेले आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते गणेश नाईक असणार आहेत आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असणार आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड असणार आहेत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री जे आहेत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा जे आहेत हे दोघं असणार आहेत. सहपालकमंत्री म्हणून लोढा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असतील, तर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल असणार आहेत. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे असणार आहेत, महिला पालकमंत्री आहेत त्या. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे असणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून अशोक उईके मिळालेले आहेत. तर सातारा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई मिळालेले आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदित्य तटकरे, तर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रसिंह भोसले यांना मिळालेलं आहे. नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माणिकराव कोकाटे यांच्याकडे गेलेलं आहे. तर सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांच्याकडे गेलेलं आहे. हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नरहरी झिरवळ यांच्याकडे गेलेलं आहे. तर भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय सावकार यांच्याकडे गेलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय सिरसाट यांच्याकडे गेलेलं आहे. तर धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रदीप सरनाईक यांच्याकडे गेलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मकरंद जाधव यांच्याकडे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नितेश राणे यांच्याकडे गेलेलं आहे. अकोला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आकाश फुंडकर, तर गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील यांच्याकडे गेलेलं आहे. याच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते प्रकाश आंबेडकर आणि गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे तर सहपालकमंत्री जे आहेत ते असणार आहेत आशिष जयस्वाल. वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पंकज भोयर असतील आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्या महिला असतील मेघना बोर्डीकर.
यांच्याकडे हे पालकमंत्री पद असणार आहे. तर राज्याला जे नवीन पालकमंत्री मिळालेले आहेत त्यांच्या नावाची यादी आणि कुठला जिल्हा त्यांना मिळालेला आहे याची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा बातम्या व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहताय तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.